किती नालायक बाई आहे बघा. नवरा कामावर नंतर असा प्रकार. लाज वाटली नाही. घरात जर कुत्रा असेल तर ही घटना अर्जंट पहा. एका घरात शांतपणे सुरू असलेली ही घटना इतकी भयानक वळण गेली याची कल्पनाही कुणाला नव्हती. बाहेरून सगळं अगदी सामान्य दिसत होतं. ती एका मोठ्या घरात राहायची. लग्नाला काही वर्ष झाली होती. नवरा सतत कामानिमित्त बाहेर असायचा. दिवसेंदिवस तिचं एकटेपण वाढत चाललं होतं. घरात बोलायला कोणी नव्हतं. बाहेर जाणं कमी झालं होतं आणि हळूहळू ती स्वतःच्या जगात हरवत चालली होती. आसपासच्या लोकांनीही लक्षात घेतलं होतं की ती आता फारशी कुणाशी बोलत नाही, पण सगळ्यांना वाटायचं ठीक आहे, वेळ जाईल, तसं सगळं नॉर्मल होईल. एक दिवस अचानक ती घरात एका जखमी कुत्र्याला घेऊन आली. सुरुवातीला सगळ्यांना वाटलं की तिने फक्त दया दाखवली आहे. तिने त्याची खूप काळजी घेतली. वेळेवर खायला देणं, त्याच्यासोबत बसणं, त्याला जवळ घेऊन झोपणं, हे सगळं दिवसेंदिवस वाढत गेलं. घरच्यांनी सुरुवातीला याकडे फारसं लक्ष दिलं नाही, कारण प्राण्यांवर प्रेम करणं चुकीचं नाही. पण काही दिवसांनी तिचं वागणं बदलायला लागलं. ती तासनतास त्या कुत्र्याशी बोलत बसायची. घरात आलेल्या लोकांकडे दुर्लक्ष करायची. फोन उचलणं कमी झालं होतं. नवरा घरी आल्यावरही तिचं लक्ष त्याच्याकडे नसून त्या प्राण्याकडेच जास्त असायचं. हे पाहून घरात थोडा तणाव निर्माण झाला होता, पण कुणालाही एवढं काही गंभीर आहे असं वाटलं नव्हतं, कारण बाहेरून ती अजूनही शांत आणि सामान्य दिसत होती. हळूहळू काही गोष्टी विचित्र लक्षात येऊ लागल्या. ती रात्री उशिरापर्यंत जागी राहायची. स्वतःच्या खोलीचा दरवाजा बंद करून घ्यायची. घरातले लोक जवळ आले की चिडचिड करायची. त्या कुत्र्याला कुणी हात लावला तरी ती रागाने ओरडायची. काही वेळा तर ती त्याच्यासोबत इतकी गुंतलेली दिसायची की घरच्यांनाही अस्वस्थ वाटू लागलं होतं. एक दिवस अचानक तिची तब्येत बिघडली. तिला उलट्या होऊ लागल्या. शरीर सुजल्यासारखं वाटू लागलं. सतत अशक्तपणा जाणवत होता. घरच्यांना सुरुवातीला वाटलं की साधा आजार असेल, पण दिवसेंदिवस तिची अवस्था विचित्र होत चालली होती. काही लक्षणं अशी होती की डॉक्टरांनाही पहिल्यांदा पाहून धक्का बसला. तपासणीसाठी गेल्यावर डॉक्टरांनी अनेक प्रश्न विचारले, कारण तिच्या लक्षणांमध्ये काहीतरी जुळत नव्हतं. शरीरात होणारे बदल वेगळंच काहीतरी दाखवत होते. तिचा नवरा बराच काळ घराबाहेर असताना अशी परिस्थिती कशी निर्माण झाली हा प्रश्न सगळ्यांच्या मनात होता, पण ती कुणालाही नीट उत्तरं देत नव्हती. तिचं वागणं अजूनही गूढच झालेलं होतं. घरातल्या एका व्यक्तीने डॉक्टरांना हळूच काही गोष्टी सांगितल्या. त्या गोष्टी ऐकून डॉक्टर काही क्षण शांत बसले, कारण त्यांना आता संशय येऊ लागला होता की ही फक्त मानसिक समस्या नाही. घरात रात्री उशिरा काय घडतं याबद्दल काही विचित्र गोष्टी समोर येऊ लागल्या, पण अजूनही कुणी स्पष्ट बोलायला तयार नव्हतं. ती त्या कुत्र्याला स्वतःपासून दूर जाऊ देत नव्हती. त्याच्याशिवाय ती राहू शकत नव्हती. काही वेळा तर ती त्याला जवळ घेऊन विचित्र पद्धतीने बोलत बसायची. घरच्यांनी तिला समजावण्याचा प्रयत्न केला, पण ती उलट भडकायची. तिच्या डोळ्यामध्ये एक वेगळीच बेचैनी दिसू लागली होती, जणू ती वास्तवापासून दूर चालली आहे. दरम्यान तिची प्रकृती आणखी खालावत होती. तिला भीतीदायक स्वप्न पडू लागली. अचानक ओरडणं, घाबरणं, एकटं बसून राहणं, हे सगळं वाढत चाललं होतं. घरच्यांनी पुन्हा डॉक्टरांचा सल्ला घेतला. यावेळी मात्र सखोल तपासणी करण्याचा निर्णय घेतला, कारण परिस्थिती हाताबाहेर जाताना दिसत होती. रक्ताच्या चाचण्या करण्यात आल्या. काही विशेष तपासण्या करण्यात आल्या. रिपोर्ट यायला वेळ लागणार होता, पण त्या काळात घरात प्रचंड तणाव निर्माण झाला, कारण डॉक्टरांच्याही चेहऱ्यावर गंभीरता दिसून आली. त्यांनी काही गोष्टींबद्दल सावध राहण्याचा इशारा दिला होता, पण नेमकं काय सुरू आहे हे अजून कुणालाच समजलं नव्हतं. रिपोर्ट आल्याच्या दिवशी वातावरण पूर्णपणे बदललं. डॉक्टरांनी जे सांगितलं ते ऐकून घरात शांतता पसरली, कारण तिच्या शरीरात साधा आजार नव्हता, एक अत्यंत धोकादायक संसर्ग पसरत चालला होता. आणि त्या संसर्गामागचं कारण ऐकून सगळे हादरले. काही क्षण कुणाच्याही तोंडातून शब्द निघत नव्हते. डॉक्टरांनी स्पष्ट केलं की त्या कुत्र्याच्या अतिसहवासामुळे तिच्या शरीरात गंभीर संसर्ग झाला होता. सततचा संपर्क, अस्वच्छ जवळीक आणि मानसिक असंतुलन यामुळे परिस्थिती भयानक झाली होती. तिच्या शरीरावर आणि मेंदूवर त्याचा परिणाम दिसू लागला होता. सुरुवातीला जी लक्षणं सामान्य वाटत होती ती प्रत्यक्षात एका घातक आजाराची सुरुवात होती. हे ऐकून घरच्यांच्या पायाखालची जमीनच सरकली, कारण त्यांनी कधी विचार केला नव्हता की एकटेपणातून एखादी व्यक्ती इतक्या विचित्र टोकाला जाऊ शकते. ती हळूहळू माणसांपासून दूर गेली आणि एका मुख्य प्राण्याशी इतकी जोडली गेली की तिला वास्तव आणि मर्यादा यांच्यातला फरकच कळेनासा झाला. तिची अवस्था दिवसेंदिवस गंभीर होत गेली. डॉक्टरांनी प्रयत्न केले, पण संसर्ग शरीरभर पसरला होता. मानसिक स्थिती ही खूप बिघडली होती. ती सतत घाबरलेली असायची. काही वेळा स्वतःशीच बोलायची. घरातले लोक पूर्णपणे हादरले होते, कारण जे त्यांनी पाहिलं आणि ऐकलं होतं ते सामान्य नव्हतंच. ही घटना बाहेर समजताच परिसरात एकच खळबळ उडाली. लोकांनी वेगवेगळ्या चर्चा सुरू केल्या. काहींना विश्वास बसत नव्हता. काहींनी या प्रकरणाकडे मानसिक आजार म्हणून पाहिलं. पण एक गोष्ट मात्र स्पष्ट झाली होती की एकटेपणा आणि मानसिक तणाव माणसाला किती धोकादायक मार्गावर नेऊ शकतो याचं हे भयानक उदाहरण होतं.